चंद्र ना स्वयंभू रवि तेज वाहतो हा, ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा। जो चंद्र अभिशाप भोगतो, ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा। तर मंडळी, मला सांगा की आपल्या आयुष्यामध्ये असं काय आहे, आपल्या भौतिक जगामध्ये आपण जे रोजचं जगतो यामध्ये असं काय असू शकतं की जे आपल्याला वेळोवेळी मदत करतं किंवा आपल्याला शिकवतं। आज आपण या विषयावर चर्चा माझी तुमच्याशी होणार आहे आणि कॉमेंटमध्ये मला तुम्ही सांगणार आहेत की तुम्हाला यातले काय अनुभव आलेले आहेत। आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याला खूप छान पद्धतीने जगायचं आहे। मग त्याच्यासाठी हे सगळं तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये। तर मंडळी, मी ऑकल्ट एक्सपर्ट माझा मिस्टिकल एरिया चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्स अगदी मनापासून स्वागत करते। कसे आहात? छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आहे। कॉमेंटमध्ये मला सांगायचं आहे की आज जे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे याचे अनुभव कोणाकोणाला आलेले आहेत। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला शोधावे लागणार नाहीत। तर मंडळी, आपण जे रोजचं आयुष्य जगतोय, आपला एक दिवस गेला की आपल्याला वाटतं चला आजचा दिवस गेला, जरा बरा गेला, चांगला गेला, बकवास होता, असं आपण अगदी एक रेख मारून टाकतो याच्यावर। तर मला असं वाटतं ना मंडळी की आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये ना आपण दिवसभरामध्ये काही ना काही शिकत असतो। काही ना काही शिकणं हा माणसाचा गुणधर्मच आहे, कारण तो एक तर वाईट तरी शिकतो, आयदर तो म्हणजे चांगलं तरी शिकतो किंवा तो दुसऱ्यांना शिकवतो। या तीन पठडीतली लोकं आहेत। काही लोक असतात ना जे खूप चांगलं शिकतात, त्यांच्या आयुष्यामध्ये जसं दिवस जसं जातो ना त्याच्यातून ते खूप चांगलं शिकतात। तर काही लोक असतात ना की ज्यांना असं वाटतं की किती नेगेटिव्ह होता आजचा दिवस, म्हणजे ते छोट्या छोट्या गोष्टीत पण आहे ना म्हणजे ते नेगेटिव्ह शोधतात। म्हणजे साधारण काय, आता सपोज ग्लास अर्धा भरलेला आहे आणि अर्धा रिकामा आहे, पण ते नेगेटिव्ह लोक असतात ना त्यांना अर्धा रिकामा ग्लास दिसतो आणि जे पॉझिटिव्ह लोक असतात ना त्यांना अर्धा भरलेला ग्लास दिसतो। म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय आहे की तुमचा दृष्टिकोन, ग्लास सेमच आहे पण जो पॉझिटिव्ह असतो त्याला काय वाटतं की चला अर्धा तर ग्लास भरलेला आहे, पण नेगेटिव्ह असतो त्याला काय वाटतं अर्धा ग्लास रिकामा आहे। आणि आणखीन तिसऱ्या पठडीतला जो व्यक्ती असतो ना, ज्याला दुसऱ्याला शिकवण्याची, अक्कल शिकवण्याची जास्त हुशारी त्याच्यात असते, तो काय करतो, तो काय बोलतो, अर्धा ग्लास कोणी खाली ठेवला, असा कसा खाली ठेवलात तुम्ही, पूर्ण ग्लास भरलेला हवे ना। म्हणजे तो त्याच्या त्या वाटेने त्यांना रीतसर शिकवायचे प्रयत्न करतो। तर ह्या तीन पठडीतली माणसं आहेत। पण मला सांगा, आपण काय नेमकं शिकतो ह्या निसर्गातून? निसर्ग तुम्हाला किती काय काय शिकवत असतो तुम्हाला माहिती आहे ना। समुद्रामध्ये एखादं मृत व्यक्ती जर कोणी फेकला असेल किंवा पडला असेल तर समुद्रही त्याला आपल्या पोटामध्ये सामावून घेत नाही हो, तो पण त्याला बाहेर फेकून देतो। म्हणजे काय झालं, हे नेगेटिव्ह झालं ना। मेलेला माणूस समुद्रामध्ये पाण्यात पडलाय, तो फुगलाय, वर आलाय, मग समुद्र का ठेवेल त्याला? कारण समुद्रालाही माहिती आहे की नंतर किडे पडणार आहे, काहीतरी असं जे नको असलेलं आपल्या पाण्यामध्ये मिक्स होणार आहे। दुसरी गोष्ट, झाडाकडे आपण एखाद्या मोठ्या झाडाच्या तिथे गेलो, सावलीला थांबलो, गार हवा मस्त देतो, छान झुळूक येते, किती छान वाटतं आपल्याला आश्रम येतो त्या झाडाचा। पण मंडळी, तेच झाड जेव्हा त्याच्या अंगाखांद्यावर एखादं फळ पिकतं, सडतं ना, तेव्हा ते खाली फेकतं, बरोबर। मला सांगण्याचं तात्पर्य समजून घ्या की निसर्ग आपल्याला काय काय शिकवतो। निसर्ग आपल्याला खूप काही शिकवतो, इतकं काही शिकवतो ना की आपला दृष्टिकोन कसा आहे निसर्गाकडे बघण्याचा हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुळात निसर्ग काय हे आपल्याला समजायला पाहिजे। निसर्ग म्हणजे जसं आपल्याला त्या विधात्याने या धर्तीवर आणलेलं आहे, ब्रह्मांड निर्माण केलेलं आहे ना, त्यामध्येच निसर्ग निर्माण केलेला आहे। आणि निसर्गाला व्यक्तींनी, माणसांनी प्रचंड खराब केलेला आहे। आज जे काही हाल चाललेत ना आपले, हे फक्त आणि फक्त माणसांनी निसर्ग खराब केल्यामुळे आहेत। जंगलं तोडले, तिकडे डेव्हलपमेंट, आपण डेव्हलपमेंट म्हणतो पण ॲक्च्युली डेव्हलपमेंट आहे का ती नासधूस आहे। एखादी शेत खराब केलं आणि बिल्डिंग उभी राहिली तर डेव्हलपमेंट नाही म्हणता येणार त्याला। आपण काय करतोय, जागा ज्या मोठ्या मोठ्या होत्या ना रिकाम्या, त्या आपण छोट्या छोट्या करत चाललो आहे, जंगलं तोडत चाललो आहे, जनावरं मारत चाललो आहे। आहेत त्या जनावरांनाही, ॲनिमल आपले जे आहेत मुके आपले प्राणी, त्यांना आपण सांभाळू शकत नाही आहे। मग ती घराघरात गावागावात शिरली की आपण त्यांना मारतो, दगडी मारतो,
चापकानी मारतो, काठ्या मारतो, त्यांच्या मागे पळतो, त्यांच्यावर भयंकर काय काय प्रकार करतो. पण अहो, आपणच त्यांच्या घरामध्ये शिरलो आहोत, बरोबर. मग निसर्ग नाही का त्याचं उत्तर देणार. जसं आपल्या शरीरामध्ये आपण अति अन्न खाल्लं तर अपचन होतं ना, तसंच निसर्गाचं आहे. तुम्ही निसर्गाला हडपायला निघालात ना, तर निसर्गही रिॲक्ट होतो. आज अवेळी पाऊस पडतो, अचानक बघा ना, उन्हाळा चालू झाला आहे, अजून होळी झालेली नाही आहे तरी उन्हाळा चालू झाला आहे. मग याचा अर्थ काय आहे की बऱ्याच गोष्टी आहेत निसर्गामध्ये ज्याला कुठेतरी आपण बिघडवलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निसर्गात आपण जगतो. ह्या भौतिक जगावर आपला हा देह आहे आणि आपल्या ह्या देहाला आपण किती जपतो आहे. आपण माणूस म्हणून मनुष्य जन्माला आलेलो आहोत. मग मनुष्य जन्म हा ना खूप योनी पार केल्यानंतर, खूप जन्म पार केल्यानंतर म्हणतात आपल्याला मनुष्य जन्म मिळतो. मग मनुष्य जन्मामध्ये आपण काय करायला हवे. आपण फक्त काय करतो माहिती, निसर्गासारखं वागत नाही, नको असलेली गोष्ट फेकत नाही, आपण ती कवटाळून बसतो. मला माझ्या भूतकाळात हे दुःख होतं, बसा कवटाळून. मला माझ्या भूतकाळात ह्यानी माझ्याशी असं केलं, बसा कवटाळून. भूतकाळात माझा मुलगा मला असं बोलला, बसा कवटाळून. भूतकाळात मला त्यावेळेस दुखणं झालं किंवा मी हर्ट झाले किंवा ह्यानी मला हर्ट केलं, बसा कवटाळून. त्यांनी माझी इस्टेट हडपली, बसा कवटाळून. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण असं कवटाळून बसतो. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला फेकून दिल्या पाहिजेत, बरोबर ना, आपल्या आयुष्यातनं दूर केलं पाहिजे, त्या गोष्टींना आपण अगदी मनापासून कवटाळून बसतो. आणि जेव्हा आपण ह्या गोष्टींना कवटाळून बसतो ना मंडळी, तेव्हा आपल्या शरीरामध्ये दुखणी चालू होतात. आणि ही दुखणी चालू होण्याला एकमेव कारण आहे तुमचे विचार, तुमची थॉट प्रोसेस, तुमचा भूतकाळ. कारण तुम्ही भविष्यात जगत नाही, तुम्ही वर्तमानात पण जगत नाही. भविष्याचं सोडाचं, भविष्यात काय करायचं याचा विचार करत नाही आपण फक्त आणि फक्त काय विचार करतो, भूतकाळात माझ्याबरोबर काय घडले. आणि मी खरं सांगू का, मला अक्षरशः सांगायला लाज वाटते की भूतकाळासाठी रडत बसणारी व्यक्ती ना एक नंबर घाबरट असते, मेंचट असते. तिच्यामध्ये ना कुठलीच एनर्जी नसते, ना पॉझिटिव्ह ना निगेटिव्ह, ती अर्धी मेल्यात जमा असते. तर अशा लोकांनी ना आयुष्याकडनं काहीच अपेक्षाच करू नये. माझं तर सरळ त्यांना स्पष्ट सांगणं आहे, आयुष्याकडनं अपेक्षा न करणं योग्य या लोकांनी. कारण त्यांना काहीच मिळणार नाही आहे, भगवंत पण त्यांना काही देणार नाही आहे. भगवंत म्हणेल त्यांना रडतच बसायचं आहे, रडच त्यांना लागलेली आहे, तर त्यांना तसंच जगू देत. कशाला मी तरी यांना मदत करू. कारण ते बोलतानाच त्यांच्या नेगेटिव्ह येतं कायम. मला तर इतके मेसेजेस असतात ना, सर्वात प्रथम नेगेटिव्हच असतं. मी त्या लोकांशी बोलायचं टाळते. कारण काय माहिती का, एवढं मी जीव तोडून व्हिडिओमधनं सांगते नेगेटिव्ह बोलू नका, तरी साल तुमच्या तोंडामध्ये नेगेटिव्ह. माझी आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे, म्हणजे तुम्हीच बोलून आणखीन खराब करताय. अहो, कशाला आर्थिक परिस्थिती खराब आहे, तुमच्यात धमक नाही आहे का तुमची आर्थिक परिस्थिती ठीक करायची. हां, जर मी किती व्हिडिओ याच्यावर टाकले तो की तुमची आर्थिक परिस्थिती खराब आहे, या दुनियेमध्ये किती काम आहे. अगदी म्हणजे झिरो ह्याच्यावर तुम्ही मुद्दलवर पण काम करू शकता, इतकी कामं या जगात आहेत. पण आपण काय करतो, माझी आर्थिक परिस्थितीच खराब आहे. अरे कशाला खराब करताय, अजून बोलून डोक्यात जातात ती माणसं. माझ्या आर्थिक परिस्थिती खराब आहे, मग मी काय मूर्ख आहे का एवढा तुम्हाला जीव तोडून व्हिडिओमध्ये सगळं सांगते. बावळट ठरवताय तुम्ही मला याचा अर्थ. म्हणून मी सांगितलं, निसर्गाकडून शिका मंडळी. इतके उपाय देते, इतकं सगळं देते, तरी पण रडतच बसता तुम्ही लोक. आता कमेंटमध्ये पण किती जणांनी अशा कमेंट केलेल्या आहेत ना की म्हणजे जबरदस्ती त्या परिस्थितीला ते बोलून खरं करतात, अजून वाढवत आहेत. निगेटिव्ह गोष्टी आपण बोलायच्या नाही आहेत, हे सगळ्यात पहिले मी सांगितलेलं आहे. पॉझिटिव्हली विचार करा, पॉझिटिव्ह गोष्टी घडवा. तुमच्या आजूबाजूला किती नेगेटिव्ह माणसं असू द्या तो. सडलेल्या आंब्यांमध्ये एक जर चांगला आंबा असेल तर तो टिकतो ना. मग हे फळाकडनं शिका ना तुम्ही. आणि सडलेल्या आंब्यापासूनच बाकी आंबे पण सडतात, पण त्यापैकी एक तर नक्कीच चांगला निघतो. त्यापैकी तुम्ही नाही होऊ शकत का तो आंबा. कशाला सारखं तेच नेगेटिव्ह बोलायचं. कुठे सुरुवात केली की निगेटिव्ह, नाही तर नकार घंटा. काहीही विचारलं तरी नका. नाही मी हे करते, नाही मी ते करते, नाही ते असं करू, नाही तर तसं करू. ते नाही आधी लागतं. मग अर्थ काय आहे त्याला. आणि आपल्याला हे पूर्ण ब्रह्मांड इतकं काही शिकवतं. देवळात गेल्यावर आपण आज 1 घंटा वाजवतो, ती कशाला वाजवतो. घंटा वाजवण्याच्या मागे पण काहीतरी शास्त्रीय कारण आहे. मग आपण हे साध्या गोष्टी आहेत ना, ह्यांच्याकडे आपण लक्ष देत नाही, आपण विचारच करत नाही या गोष्टींचा. आपण फक्त आणि फक्त एकच करतो की आपल्याला हवे तो विचार करतो, आपल्या सोयीने विचार करतो, आपल्याला हवे ते आपण करून घेतो मंडळी. आणि तेच आपल्याला कुठेतरी नसतं करायचं. तुम्हाला पॉझिटिव्ह व्हायचं असेल ना, दिवसभरात जितकं नेगेटिव्ह घडलेलं आहे ना, ते सगळं तुम्ही विसरून जा.
त्याकडे लक्ष देऊ नका दिवसभरामध्ये. एक काम करायचं, तुम्ही काय करायचं माहिती का, एक पाण्याचा मस्त असा ग्लास भरून घ्यायचा. ग्लास भरून घेतलात ना की त्या पाण्याकडे बघायचं थोडा वेळ, त्याच्यावर फूक मारायची. रोज करा हे, घरी आल्यानंतर हे रोज करा. त्या पाण्यावर फूक मारायची, ठीक आहे. ते पाणी प्यायलाचं नाटक करायचं, म्हणजे जस्ट ओठांपर्यंत न्यायचं, ते पाणी प्यायचं नाही आणि ते पाणी जाऊन बाहेर ओतून यायचं. तुमच्यामध्ये दिवसभरामध्ये असलेली जेवढी नेगेटिव्हिटी आहे ना ती सगळी तुमची निघून जाईल. दुसरं, रोज सकाळी अंघोळ केल्यानंतर ना पाण्याचाच आज मी उपाय सांगणार आहे. पाणी घ्यायचं, एक डाव्या हातावर ग्लास ठेवायचा, उजवा हात त्याच्यावर ठेवायचा, ओम चिमी चिमी स्वाहा म्हणायचं. ओम चिमी चिमी स्वाहा 7 वेळा म्हणायचं. त्या पाण्यावर हात ठेव, ओम चिमी चिमी स्वाहा, ओम चिमी चिमी स्वाहा. हे मी डिस्क्रिप्शनमध्ये हा मंत्र देईन. 7 वेळा म्हणायचं. तुमच्या आजूबाजूला नेगेटिव्हिटी फिरणार नाही, डोक्यात जास्त हे विचार येणार नाहीत. कोणी काही तुमच्यावर तंत्र मंत्र कुठली बाधा करत असेल ते तुम्हाला पटकन लागणार नाही. काम करायची इच्छा होत नसेल ना तर ते पण तुमचा हळूहळू व्यवस्थित सुरळीत होईल. खूप आळस येत असेल ना तर तो पण शमून जाईल. थोडक्यात काय, हा एक मंत्र आहे ना तुमच्यासाठी ना अमृत वेल आहे. म्हणजे तुम्ही हवे तेव्हा हा मंत्र म्हणू शकता. आणि थोडीशी साखर खायची. इतके सोपे सोपे उपाय मी देत असते, तुम्ही करायला लागा ना, करा. आणि ज्या लोकांना कामावर जावंसं वाटत नाही ना त्या लोकांनी, आणि ते चिमी चिमी स्वाहा म्हणून ते पाणी प्यायचं आहे बरं का, नाही तर परत मला कमेंटमध्ये, मग त्या पाण्याचं काय करायचं. गोड आहात हो तुम्ही खूप सगळेजण, पण असे बालिश प्रश्न विचारताना मला हसायला येतं कधी कधी. देवाच्या पुढ्यामध्ये पान ठेवलं तर पानाचं नंतर काय करायचं असेही प्रश्न विचारतात लोक. आणि देवासमोर पान ठेवलं ते नैवेद्याचं झालं ना. जर देवळात ठेवताय तर तिथेच ठेवून या, पण तुम्ही घरात ठेवताय तर खायला पाहिजे ना ते पान. हे लक्षात ठेवा. बरं, आता तिसरं सांगते तुम्हाला की जेव्हा तुम्ही कधीही कुठेही जाता येता आपल्याला कामाला जावंसं वाटत नाही, काम करावंसं वाटत नाही, तर यावेळेस त्या लोकांनी काय करावं, आपल्या एका मोठ्या पिशवीमध्ये जाडं मीठ घ्यायचं. आपण त्याला रॉक सॉल्ट म्हणतो. जाडं मीठ घ्यायचं आणि ते मीठ आपल्या घरापासून आपल्या कामाच्या जागेपर्यंत रस्त्याने थोडं थोडं टाकत जायचं, रस्त्यावर टाकत जायचं. म्हणजे जेणेकरून तुम्हाला आळस येतो आहे हे सगळं जे होतं आहे ना ते त्यामुळे होतं आहे. त्याच्यामुळे ना तुम्ही हे करणं चालू करा. तुमच्या घरामध्ये तुमचा जो मेन डोअर आहे तो वायव्य दिशेला आहे का तो चेक करा. कारण वायव्य दिशेला जेव्हा आपला मेन डोअर असतो ना तेव्हा आपल्याला प्रचंड हानी होते. म्हणजे पैशांची हानी होतेच, मानसिक हानी पण होते आणि कुठेतरी आहे ना आपल्या बिझनेसची पण हानी होते. कारण वायव्य म्हणजे वाया जाणे थोडक्यात. त्याच्यामुळे ते एकदा चेक करा. आणि जर तसं असेल ना तर तुमचं स्वतःचं घर असेल तर चांगलं आहे, तुम्ही रेमेडीज करू शकता. जर तुमचं स्वतःचं नसेल ना तर मग काहीच करू शकत नाही. तरी पण एक मी तुम्हाला रेमेडी देते. त्याच्यावर आहे ना टेप मिळते बघा, वास्तूची टेप मिळते ग्रीन कलरची. ती तुमच्या पूर्ण उंबऱ्यावर अशी पूर्ण लावून ठेवा. ती जी टेप असते ती पूर्ण उंबऱ्यावर हिरव्या कलरची लावून ठेवा, वायव्य दिशेला, वायव्यचा कोपरा. तुमच्या घरामध्ये वॉशरूम कुठल्या दिशेला आहे, तुमच्या घराचं जे वॉशरूम आहे ते साऊथ ईस्टला आहे का साऊथला आहे हे पहा. कारण साऊथ ही दिशा आहे ना ही पैशांची दिशा आहे. त्याच्यामुळे जर साऊथ तुमचं खराब असेल, म्हणजे दक्षिण दिशा तुमची खराब असेल, दक्षिण वेस्ट म्हणजे वेस्टला आपण काय म्हणतो बरं, दक्षिण पश्चिम जर खराब असेल ना तर तरीही ते पैशांचं स्थान आहे. तुमचे पैसे खराब होणार, म्हणजे पैसे येणार नाही, पैसे अडकणार, नवीन कामं येणार नाहीत, प्रमोशन होणार नाही. म्हणजे जिथून तुम्हाला पैसा मिळणार आहे ना ते सगळं दबलं जाणार. त्याच्यामुळे ते तुमचं वॉशरूम कुठे आहे ते पहा. याच्यामुळे तुम्हाला प्रचंड आळस येतो, काही करावंसं वाटत नाही, जगावंसंच वाटत नाही थोडक्यात लोकांना. म्हणजे इतकी परिस्थिती खराब होते या वास्तुदोषामुळे. तर सर्वात प्रथम तेही पाहून घ्या. आणि ज्यांचा जर साऊथला असेल, साऊथ वेस्टला वॉशरूम असेल किंवा साऊथ ईस्टला वॉशरूम असेल ना, साऊथ ईस्टला जास्त हानिकारक असतं, पण तरी पण ते ठीक असतं, म्हणजे तितकं हानी करत नाही. तुम्ही त्याला पिवळी टेप, पूर्ण कमोड आहे ना तुमचा, तिथे पूर्ण अशी पिवळी टेप लावायची, पिवळी किंवा लाल, पण लाल शक्यतो लावू नका, पिवळी लावा सध्या सुरुवातीला. तुम्हाला काय फरक पडतोय तो पहा. जाडं मीठ असताना घराच्या प्रत्येक कॉर्नरमध्ये ठेवा. वॉशरूममध्ये पण जाडं मीठ काचेच्या बाउलमध्ये ठेवा. आठवड्याने तुम्हाला ते बदलायचं आहे. ते मीठ वापरायचं नाही, सरळ पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे. इतके सुंदर उपाय मी आज दिलेले आहेत. तुम्ही किती जण ते उपाय करताय ना, आणि ह्याच्या पहिल्यापासून तुम्ही कुठले हे उपाय करत असाल ना तर प्लीज मला सांगा.
ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डोक्यामध्ये जितके नेगेटिव्ह विचार येतील ना तेवढे तुम्ही खोडून टाका. घराच्या आत शिरताना ना झाडाचं एक पान ना हातात पकडा आणि दुसरं हात त्याच्यावर ठेवा, त्या पानावर, आणि त्या झाडाच्या पानाला सांगा की माझ्यामध्ये जर काही नेगेटिव्हिटी असेल तर कृपा करून ती सगळी काढून टाक आणि मी पॉझिटिव्ह विचारांनी माझ्या घराच्या आत शिरू दे, किंवा माझ्यामधली पॉझिटिव्हिटी घेऊन मी माझ्या घराच्या आत शिरू दे. इतकी छोटीशी प्रार्थना करायची आहे आणि आपल्या घरामध्ये शिरायचं आहे. छोटे छोटे उपाय आहेत, खूप मोठे उपाय आहेत, तर त्या गोष्टींना आवर्जून करा. कारण खूपदा काय होतं, आपल्याला कळत नसतं की आपण नेमकं काय केलं पाहिजे, काय करायला पाहिजे. आणि हे सगळं करता करता आयुष्य पण आहे ना सोपं होऊन जातं. लाईफ इज सिम्पल, कीप इट सिम्पल. लाईफला खूप साधं सोपं ठेवा. अजिबात लाईफला किचकट करू नका. सर्वात महत्त्वाचं, कारण आयुष्य आहे, थोडाफार त्रास देणारच, पण त्रास त्यालाच देतं आयुष्य ते सोसण्याची हिंमत ज्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यावर मार्ग काढण्याची हिंमत ज्याच्यामध्ये आहे त्याच्याकडेच त्रास येतो. त्याच्यामुळे मंडळी, सोयीने वागण्यापेक्षा ना डोक्याने वागा, डोक्याने विचार करून वागा. प्रत्येकाला माझ्याकडून तुमच्या चांगल्या आणि पॉझिटिव्ह आयुष्यासाठी फार फार शुभेच्छा. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. कॉमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही यातले कुठले कुठले उपाय ऑलरेडी करताय. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं आणि तुम्ही नवीन आहात माझ्या चॅनलवर, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला लगेच पोस्ट झाल्या मिळतील, शोधावे लागणार नाहीत. व्हिडिओ शेअर करायचा बरं का, सगळ्यांपर्यंत हे जाऊ द्या. कारण जगामध्ये आता नेगेटिव्ह लोक जास्त आहेत, कारण त्यांना का म्हटलं की ते रेची री ओढतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही तर पाहिला आहे, पण लोकांपर्यंत पण पोहोचू द्या आणि त्यांनी शेवटपर्यंत पाहू द्या, म्हणजे त्यांना पण योग्य जगणं कळेल. तर मंडळी, वेळ प्रत्येकावर येते आणि वेळ प्रत्येकाची येते. मस्त रहा, माझे व्हिडिओ पाहत रहा.